हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 34 साईज प्रिन्सेस कट डीप नेक ब्लाऊज कटिंग. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी अस्तरची दुप्पट घडी करून घेतलेली आहे. सर्वप्रथम आपल्याला उंची घ्यायची आहे. उंची आहे 13. त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 14 इंचावरती मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने आडवी रेघ मारून घ्यायची. चौतीसची छाती आहे म्हणून शोल्डर 5.5, मुंडा खोली 5.5 घ्यायचा आहे. चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे. छातीच्या मेजरमेंटसाठी इथे मी मेजर टेपची 4 दुप्पट घडी करून छातीचा चौथा भाग काढून घेते. तर छाती आहे 34, 34चा चौथा भाग 8.5. त्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 10.5. 10.5 वरती मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपण कमर घेराचाही चौथा भाग काढून त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं. मेजर टेपची 4 दुप्पट घडी करून घ्यायची आहे. 28चा कमर घेर आहे. 28 वरती मेजर टेप ठेवून 4 दुप्पट फोल्ड करून घ्यायचं. 7 इंच चौथा भाग आलेला आहे. त्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 9 इंच. 9 इंचावरती मार्किंग करून आडवी रेघ मारून घ्यायची. नंतर मुंडा खोलीचा शेप मारायचा. मागच्या गल्याची पट्टी 3 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे. रुंदीला घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच. गळारुंदी घ्यायची आहे 2 इंच. 2 इंचावरती मार्किंग करून दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. गल्याला गोल शेप मारायचा. पुढच्या भागासाठी उंची घ्यायची आहे. उंची आहे 13. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 14 इंच घ्यायचं आहे. 14 इंचावरती मार्किंग करायचं. शोल्डर आणि मुंडा खोली 5.5, 5.5. छातीचं आणि कमरेचं मेजरमेंट आपण मागच्या भागाला घेतलेलं आहे तेवढंच घ्यायचं. आडवी रेघ मारून घ्यायची. छातीच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचा आणि कमरेच्या साईडने 2 इंच वाढवून घ्यायचं. अशा पद्धतीने साडेतीन इंच वरती घ्यायचं, मार्किंग करायचं आणि दुसऱ्या साईडने 3 इंचावरती मार्किंग करून आडवी रेघ मारायची. 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. खालती सुद्धा 4.5 इंचावरती मार्किंग करायचं.
सरळ रेष मारायची. दोन इंचावरती मार्किंग करून तिरकी रेघ मारायची. खालती पाऊण इंच वाढून घ्यायचं आहे आणि दाखवल्या पद्धतीने आखून घ्यायचं. प्रिन्सेस कटचा शेप मारताना 2-3 डॉट सरळ मारायचे आणि नंतर मुंडाखोलीमध्ये वाढवून घ्यायचे. खालती पानाच्या आकाराचा शेप मारायचा आहे. पुढचा गला मी इथे 5.5चा घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. रुंदीला घ्यायचं आहे 3 इंच. दाखवल्या पद्धतीने आखून घ्यायचं. इथे तुम्ही गल्याला कोणताही शेप देऊ शकता. तर इथे मी प्रिटी नेक शेप देते. अशा पद्धतीने आपण 34 साईज प्रिन्सेस कट डीप नेक ब्लाऊजची ड्राफ्टिंग करून कंप्लीट केलेली आहे. व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने कटिंग करायची आहे. अशा पद्धतीने आपण 34 साईज प्रिन्सेस कट डीप नेक ब्लाऊजची कटिंग करून कंप्लीट केलेली आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.